कामळस तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथे काल श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान राज्यसभेचे खासदार माननीय खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते 7 कोटी रुपयांच्या विकास कामकाजाचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला। आज या ठिकाणी आमच्या कामळस तालुका मुदखेड येथे परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्री चक्रधर स्वामी अवतार दिन तसेच गोविंद प्रभू अवतार दिन वर्ष 12 हा उत्साह गेल्या 12 वर्षापासून आमच्या गावामध्ये संपन्न होतो। दिवस संध्याकाळी भागवत चालते, रात्री कीर्तन होते। आजचा हे शेवटचा दिवस होता आणि याच निमित्तानं आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देशाचे राज्यसभेचे खासदार माननीय नामदार अशोकराव चव्हाण साहेबांनी आमच्या गावाला त्या कार्यक्रमानिमित्तानं सदिच्छा भेट दिली। त्या अनुषंगानं साहेबांनं आपल्या विकास कामातून आमच्या गावाला 7 कोटी रुपयाचा निधी दिला आणि त्या निधीचे आज उद्घाटन आमच्या गावामध्ये पूर्ण मेन रस्त्याचे संपन्न झालेले आहेत। गाव तसं आमचं 1995ला पुनर्वसन झालेलं आहे। फार मोठा गावाचं कार्यक्षेत्र आहे। 7 कोटी रुपये दिल्यामुळं गावातल्या लोकांचा रहदारीचा रस्त्याचा आणि हा कायमचा प्रश्न मिटणार आहे, पाण्याचा प्रश्न मिटणार आहे। त्या अनुषंगाने मी माननीय नामदार अशोकरावजी चव्हाण साहेबांचे संपूर्ण गावकऱ्याच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो। आज आपल्या गावामध्ये 7 कोटीच्या विकास कामाचा माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री यांनी निधी दिलेल्या कामाचा ग्रामपंचायतच्या वतीनं कांबळस ग्रामपंचायतच्या वतीनं विकास नारळ फोडण्यात आलेला आहे।